उदयपूर तलावांचे शहर, राजा महाराजांचे शहर, राजस्थानमधील मेवाडचा हा भाग. आम्ही सर्वांनी तो पाहायचा ठरवला. 6 जून आम्ही बांद्र्याहून डायरेक्ट उदयपूरला जाणारी ट्रेन पकडली. बांद्रा टर्मिनसला बरेच चालावे लागते. तिथे छोट्या बसेस आहेत, पेड सर्व्हिसही आहे. सगळे सामान घेऊन आम्ही ट्रेनमध्ये बसलो. ऊन होते, उन्हाळा संपला नव्हता, त्यामुळे मनामध्ये थोडीशी साशंकताच होती की ट्रिप कशी होईल, पण उदयपूर छान बघायला मिळेलच. 7 जून दुपारी 2 वाजता आम्ही उदयपूरला पोचलो आणि तिथे एक चाचा भेटले. ते क्लब महिंद्रा रिसॉर्टपर्यंत नेतो असे बोलले आणि उदयपूरमध्ये आमचे आपुलकीने स्वागत झाले. रिसॉर्टमध्ये पोचेपर्यंत चाचांशी बोलून 2 दिवसाचा उदयपूरची ट्रिप आम्ही ठरवून टाकली. रिसॉर्टला एकदम ट्रेडिशनल पद्धतीने स्वागत झाले. क्लब महिंद्राची रूम सर्व्हिस छानच असते. फ्रेश होऊन आम्ही स्विमिंग पूलमध्ये रात्री एन्जॉय केले. रात्री DJ होता, ते देखील सर्वांनी एन्जॉय केले. 8 जून सकाळी चाचा हजर. 8:30 वाजता आम्ही निघालो. पहिल्यांदा गेल्या आरवली वाटिका पाहिली. सगळ्यात जुनी अशी ती वाटिका आहे. छोटीशी बाग आहे, छान कारंजे आहेत, एकदम छान सजवलेले आहे. कारंजामुळे सर्व काही थंड वाटत होते. तिथून मग आम्ही नाश्ता सेंटरला गेलो. कचोरी, ढोकळा, पोहे हे तेथील प्रसिद्ध गोष्टी आहेत. ते खाऊन मग आम्ही फतेसागर तलाव पाहण्यास गेलो. राजस्थानातील वाळवंटात पाणी पाहून खूपच आश्चर्य वाटत होते. खूप मोठा तलाव आहे, त्यामध्ये नेहरू गार्डन आहे आणि ती पाण्यात त्यांनी बाग बनवलेली आहे. बागेत जायला बोटीने जावे लागते, त्यामुळे बोटिंगही होते आणि गार्डनही पाहण्यात येते. गार्डन खूप छान आहे. सगळीकडे कारंजे आहेत, तलाव आहेत, छोट्या छोट्या डोम टाईप छत्र्या आहेत. तिथेच राजस्थानी वेश करून फोटो काढता येतात. फोटो काढून मग आम्ही सगळे गार्डन फिरून घेतले आणि परत बोटीने आम्ही एका वॅक्स म्युझियममध्ये गेलो. जाताना पूर्ण फतेसागरला चक्कर मारायला मिळाली. वॅक्स म्युझियममध्ये मोदीजी, कल्पना चावला, पन्नादाई असे अनेक पुतळे हुबेहूब केलेले होते. त्यातच एक हॉरर गेम होता, तो देखील आम्ही एन्जॉय केला. मध्येच मिरर मेज ही होती. हे सगळे पाहून मग आम्ही लंच करण्यास गेलो. मग राजस्थानी डान्स शो पाहिला. त्यात पारंपरिक डान्स आणि या सगळ्यात 1 तास कसा गेला हे कळलेच नाही. राजस्थानच्या शॉपिंग सेंटरला गेलो. तिथून परत एका म्युझियमला गेलो. त्यात शीश महलाची प्रतिकृती केली होती. 3D पेंटिंग होते, क्रिएट केले होते. मग गेलो सिटी पॅलेस, उदयपूरचे मेन प्लेस, भव्य दिव्य पॅलेसपर्यंत जायला इलेक्ट्रिकल कार आणि ट्रेन आहेत. मोठमोठे दरवाजे, हत्तीच्या प्रतिकृती आहेत. वेळ कमी असल्यामुळे आम्ही बाहेरूनच मस्त फिरलो. सनसेट पाहायला कर्णी माता मंदिराला जायचे ठरले. जाताना छोटे तलाव सजलेले दिसत होते. रोपवेने उंच पर्वतावर गेलो. टोकन घेऊन न मांडता सगळ्यांना पहाडावर नेतात. वर गेल्यावर सनसेट पाहिला, मातेचे दर्शन घेतले, रात्रीचे लाईटिंगमधले उदयपूर शहर पाहिले आणि रोपवेने आम्ही परत खाली आलो. पहिला दिवस संपला. दुसऱ्या दिवशी असेच 8:30 वाजता निघालो. उदयपूरचे प्रसिद्ध मंदिर जगदीश मंदिर पाहिले. पुरातन मंदिर, सुंदर दगडी बांधकाम, कृष्णाची मूर्ती, मंदिर देवाचे दर्शन घेऊन जवळच गंगागौर घाट पाहायला गेलो. गंगागौर घाट, थंड पाणी, आजूबाजू भव्य दिव्य कमान, असे सुंदर असे निसर्ग सौंदर्य पाहायला मिळाले. त्याच्या बाजूला भगोर की हवेली एक म्युझियम आहे. भगोर नावाच्या माणसाने त्याची हवेली संग्रहालयाला दिली आहे. त्या सगळ्यात मेवाड राजाची मूर्ती, सगळे झेंडे, राजांचा पलंग, वेगवेगळ्या पुरातन वस्तू ठेवलेल्या आहेत. सुंदर चित्रे आहेत. राजस्थानी पद्धतीचे लग्न कसे होते याचेही डिटेल प्रतिकृती तेथे बनवली आहे. भाले, तलवारी, बागा जमवून ठेवलेले आहेत. हे सगळे पाहून आम्ही मग रोज गार्डनला गेलो. एक छोट्या ट्रेननी चक्कर मारली. लहान मुलांना त्यामध्ये खूपच मजा येते.
नुकतेच सुरू झालेले बुलेट म्युझियम देखील पाहायला मजा आली. जिथे एकदम जुन्या बुलेट घेऊन नवीन बुलेट तयार केलेल्या होत्या. सोन्या चांदीची बुलेट ही तर एक अप्रतिम डोळ्याला पर्वणीच होती. ते पाहून खूप मजा वाटली. हौसेला मौल नाही याचे आम्हाला प्रत्यय या ठिकाणी आला. सहेली की बाग. राजाने आपल्या राणीच्या मैत्रिणींसाठी बनवलेली ही बाग. एक सुंदर गार्डन, यात वेगवेगळे कारंजे आहेत. राजाने राणींच्या मैत्रिणीसाठी ही बाग बनवलेली आहे. एक मोठे तलाव आहे. चारी बाजूला छत्र्या आहेत, कारंजे आहेत. बाजूला बागेत वेगवेगळे कारंजे आहेत. एक कारंज्यावर हत्तीच्या सोंडीतून पाणी बाहेर येते. एका ठिकाणी सावनबादू कारंजा आहे. तिथे आपण सतत पाऊस पडतो असे वाटते. खूप सुंदर बाग आहे. आम्ही सज्जनगड पाहायला गेलो. तिथे त्यांच्या गाडीतून उंच पहाडावर जावे लागते. पूर्ण जंगल, अरावली पर्वताच्या रांगा आहेत. पहाडावर एक गड उभा केला आहे. चारी बाजूने पर्वतरांगा आणि जंगल आहे. गडावर पक्षी अभयारण्य आहे आणि म्युझियमही आहे. सज्जनगडावरून उतरल्यावर आम्ही आंबाघाटवर गेलो, जिथून सिटी पॅलेस दुसऱ्या बाजूने सुंदर दिसतो. हनुमानाचे मंदिरही पाहिले आणि पिचुला तलाव तर खूपच सुंदर दिसत होता. नंतर लोकल मार्केटमध्ये गेलो आणि मनसोक्त वस्तूंची खरेदी केली. स्वस्त दरातल्या राजस्थानी वस्तू छान मिळतात. 2 दिवस मस्त उदयपूर फिरून झाल्यावर जवळचे प्रसिद्ध जागृत देवस्थान पाहायचे ठरले. 10 जून सकाळी लवकर निघालो. 60 किलोमीटर अंतरावर एकलिंगी महादेवाचे टेम्पल आहे. दर्शनासाठी तेथे 10:30 वाजता मंदिर उघडते. तिथली कचोरी आणि मिरची वडा खूप प्रसिद्ध आहे. ते देखील आम्ही खाल्ले. दर्शनाला गेलो. मंदिरामध्ये बॅग आणि मोबाईल काहीच नेता येत नाही. खूप जुने मंदिर आहे. शंकराची अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे. आजूबाजूलाही छोटी छोटी मंदिरे आहेत. तिथून आम्ही श्रीनाथ मंदिर म्हणजे कृष्णदेवाचे मंदिर पाहण्यासाठी गेलो. तेथेही मोबाईल, बॅग अलाव नाहीत. 12:30पर्यंत मंदिर उघडे असते, पण आम्ही नशीबवान होतो त्यामुळे दर्शन झाले. मंदिरात नवनीत मंदिर, गादी, सुदर्शन, पताका याचे दर्शन घेऊन आम्ही प्रसन्न होऊन बाहेर पडलो. तिथून हल्दीघाट पाहायला गेलो. जाता जाता तिथले पुरातन पद्धतीने गुलाबजल सरबत केलेले विकायला ठेवले होते. ते देखील आम्ही पाहिले. हल्दीघाटीजवळ एक म्युझियम बनवले आहे, ज्यात महाराणा प्रतापचे पूर्ण जीवन खूप छान पद्धतीने दर्शविलेले आहे. ज्याच्या पराक्रमाची गाथा ऐकून ऊर अगदी अभिमानाने भरून येते. हल्दीघाटीची पिवळी माती पाहून तर ऊर अगदी भरूनच आले. जवळच चेतक घोड्याची समाधी आहे. त्याला नमन केल्यानंतर आम्ही पुढे निघालो. महाराणा प्रतापासारखे थोर लोकांमुळेच आपला भारत देश उभा आहे याची जाणीव पदोपदी होत होती. 4था दिवस. 3 दिवसाच्या थकवामुळे आम्ही थोडे लेटच निघायचे ठरवले. बघायचा होता चित्तोडगड, मेवाडची ती राजधानी. मेवाडची शौर्यगाथा तर आम्ही ऐकलीच होती. चित्तोडगड त्यांचा मेन गड होता. गडाला जातानाच आम्ही गाईड घेतला. गड चढताना 7 दरवाजे आहेत. जाताना तुळजाभवानी टेम्पलही आहे. एका दरवाज्यातून आत गेल्यावर सूर्याची पूजा जागा आहे. 7 घोडे बांधण्याची जागा आहे. एक गोल घुमट आहे, त्यात आवाज खूप घुमतो. तिथून राजमहल पाहायला गेलो. किल्ला पडलेला होता, पण भव्य दिव्यता अगदी नजरेत भरणारी होती. राजा राणीचा महल, राजकुमारांच्या खोल्या, नंतर राजदरबार पाहण्यात आला. गाईड खूप डिटेलमध्ये सर्व काही सांगत होता. पन्नादाई, तिचे समर्पण, तिने वाचवलेले उदयसिंग यांचे प्राण, आपल्या मुलाचा केलेला त्याग, हे सर्व ऐकून अगदी मन भरून आले. विष्णू मंदिर पाहिले. त्यामध्ये जगन्नाथपुरी, त्र्यंबकेश्वर, सोमनाथचे मंदिर या तिन्ही मंदिरांच्या बाह्यरूपाचे एकत्रीकरण करून ते मंदिर बनवलेले आहे. खूप अतिशय सुंदर असे हे मंदिर आहे. बाजूलाच मीरेचे मंदिर आहे. मीरा ही कृष्णाची भक्त. तिथून पुढे गेल्यावर जौहर स्थळ आहे. त्याच्याच बाजूला विजय स्तंभ आहे. 9 मजली मोठा स्तंभ आहे. एकदम कोरीव असे हे बांधकाम आहे. जौहराची जागा बंद करून तिथे आता बाग बनवलेली आहे.
त्याच्याच बाजूला त्रिमूर्तीचे मंदिर आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची मूर्ती नाही, परंतु दगडात कोरलेले भव्य दिव्य असे मुखदर्शन तेथे होते. तेथे शेजारीच तलाव आहे, ज्यामध्ये राणी स्नान करतात आणि तेथून जवळच स्मशानभूमी देखील आहे. जलमहल, अतिथीगृह, नंतर मुख्य दरवाजा आम्ही पाहिला. मोती बाजार, पूर्वीची बाजारपेठ ही पाहून मग आम्ही एका शॉपिंग सेंटरमध्ये गेलो. चित्तोडगड शौर्याचा गड आहे. शिवाजी महाराजांच्या रायगडाची पदोपदी आठवण येते. तिथून निघून आम्ही सावरियाचे कृष्ण मंदिर पाहिले. ते कृष्णाचे जागृत देवस्थान आहे. अशा प्रकारे 4 दिवस उदयपूर पाहिले. मेवाडची शौर्यगाथा पाहून आम्ही परत निघालो.